2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. 15, 1,500 आणि 1,500, 3,000 रुपये. आता महिन्याला 1,500 रुपये. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तर आता लाडक्या बहिणींना मे आणि जूनचा हप्ता मिळून सोबत 3,000 रुपये मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा. तर काय संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग पाहूयात काय संपूर्ण अपडेट. तर पहा, लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि अशातच जून महिना उजाडला आहे तरीसुद्धा लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत. तर काय संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण समोर पाहणार आहोत. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. थेट बँक खात्यात हे पैसे जमा होतात. पण मे महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींना मिळाला नाहीये. जून महिना उजाडला तरी मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी खूप जास्त संभ्रमामध्ये आहेत. अशातच आता लाडक्या बहिणींचे अर्जाची पडताळणी सुरू झाली. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोट्यवधी महिला घेत आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण महिलांपैकी काही महिला अपात्र असताना योजनेचा लाभ घेत आहेत. निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे. निकषात न बसणाऱ्या लाखो महिलांचे आतापर्यंत योजनेतून त्यांना वगळण्यात आले. अपात्र महिलांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे. तसेच ही संख्या वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. समोर पाहूयात. या ठिकाणी महिलांना अपात्र ठरवण्यात येत असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तसेच योजना बंद होणार असल्याबाबतही बोललं जात आहे. त्यातच मे महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींना न मिळाल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळेच आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे जूनच्या पहिल्या आठवड्यात दिले जाणार. मे आणि जून अशा 2 महिन्याचे मिळून एकत्र 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मग आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्याचा हप्ता मिळून 3,000 रुपये कधी मिळणार आहे या ठिकाणी आपण समोर पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे. चला तर पाहूया तुम्हाला मे आणि जूनचा हप्ता एकत्र कधी मिळणार आहे. तर आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना या शुभ मुहूर्तावर मिळणार मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये. संपूर्ण काय अपडेट आहे खाली पाहू शकता. जून महिन्यात 10 तारखेला वटपौर्णिमेचा सण आहे. याच वटपौर्णिमेचे मुहूर्त साधून सरकार मे आणि जून महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करू शकते असे आता बोलले जात आहे. तर पाहू शकता, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची शुभ बातमी. कारण की या ठिकाणी आता 10 तारखेला वटपौर्णिमेचा सण आहे आणि या सणाचा औचित्य साधून सरकार आता तुमच्या बँक खात्यावरती मे आणि जून महिन्याचा हप्ता मिळून 3,000 रुपये जमा करू शकतं. असं एक प्राथमिक स्वरूपाचा अंदाज आहे. असं एक महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आलेलं आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांना बँक खात्यात थेट डीबीटी अंतर्गत पैसे मिळत असतात. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता तर जून महिन्याचा 12 हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. असा एक महत्त्वपूर्ण निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. परंतु याबाबतची कोणतीही अधिकृत तारीख त्यांच्याकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावरती मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तर आता या ठिकाणी जसे लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे. चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन अपडेटसोबत.